अमरावती शहराला बुधवारी सकाळी धक्का देणारी घटना समोर आली आहे। सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल अमित खंडारे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय। ही घटना वडाली कॉम्प्लेक्स परिसरातील गुरुकृपा कॉलनी येथे घडली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमित खंडारे हे पत्नी आणि 2 मुलांसह गुरुकृपा कॉलनीतील एका घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होते। बुधवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांची पत्नी, जी शिक्षिका आहे, ती मुलांसोबत शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली। त्यानंतर काही वेळातच अमित खंडारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। अमित खंडारे हे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते। यापूर्वी ते वाहतूक शाखेत कार्यरत होते। 19 जून रोजी त्यांची वाहतूक शाखेतून सिटी कोतवाली येथे बदली झाली होती, तर 22 जून रोजी ते पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणासाठी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे। आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कोणतीही सुसाईड नोट मिळाली आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। या प्रकरणाचा फ्रेझरपुरा पोलीस तपास करत असून सर्व शक्य बाबींचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। या घटनेमुळे पोलीस स्तरातही हळहळ व्यक्त केली जातीये। या घटनेमुळे परिसरातही शोककळा पसरली आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।